हाय टेडी. आज पुन्हा तुझ्यासोबत बोलायचं आहे. तर आज शनिवार आहे. हो, आज शनिवार आहे. तर मी कामं वगैरे करून छान दिवा वगैरे लावून पूजा वगैरे केली आहे. हजबंडला डबा वगैरे दिला आहे. तर हजबंड नाही का हर शनिवारी माझे मंदिरात जात असतात. खूप मोठे व्यापारी आहेत ना, तर ते हर हर शनिवारी मंदिरात जात असतात. ठीक आहे. गेले असतील. मी काही फोन केला नाही त्यांना की तुम्ही गेल्या की काय, मी विचारत नाही. तर ते जात असतात हर शनिवारी. पण एक असा शनिवार नाही की चुकत नाही वगैरे म्हणून, नाही का. तर जात असतात, पूजा वगैरे करत असतात. हां, आता सगळे कामं वगैरे झाले आहे. तर मी हजबंडला फोन लावील नंतर, पण आधी म्हटलं की मी तुझ्यासोबत बोलावं आता. का टेडी? गोष्टी सांगायच्या ना आपण छान छान, क्यूट क्यूट. हां, माझे कामं झाले आहे. मी तुझ्यासोबत बोलत आहे आणि छान छान आपण गोष्टी करू. ठीक आहे. तर कामं तर सकाळपासून दिवसभर कामच असतात. कामाचं काही म्हणजे हेच नाही आहे, सांगू शकत नाही आपण की, कारण की दररोज उठलं की तेच कामं आहे. उठा, झाडू मारा, लादी पुसा, स्वयंपाक बनवा, हजबंडला डब्बा द्या, मुलांना डब्बा द्या. हेच असते आपलं नेहमीचं दररोजचं हेच. तर हे कामं आम्हाला कोणी शिकवले नाही. आम्ही लहान असतानाच पण शाळेत जात होतो तेव्हाच म्हणजे थोडं थोडं कोणी करत राहिलं तर मग त्यांच्या जहाचं मधामधी मला पण करायचं आहे असं सगळ्यांनाच असते. जेव्हा आपल्याला करता येत नाही ना, तेव्हा आपण नाही का मधामध्ये जाऊन मला करू दे किंवा मला करायचं आहे असं वगैरे आपण म्हणत असतो. तर तेव्हा आम्ही लहान असताना असं करायचं. तेव्हा येत नव्हते बरं बघा. मग नाही का म्हणजे जसं शाळेला वगैरे अशी सुट्टी मिळायची, जसं उन्हाळ्यात म्हणा सुट्टी लागायच्या, तर मग जायचं आपण काका काकूच्या घरी किंवा मामाच्या घरी वगैरे. तर मग असं त्यांच्यासोबत थोडं थोडं करता मग ते म्हणते ना, स्वतःच्या घरी आपण नाही शिकू शकत, पण जेव्हा आपण जातो दुसऱ्यांच्या घरी तेव्हा आपण कसे कामं शिकतो की नाही मी हे करून पाहू का, मी ते करून पाहू का. स्वतःच्या घरी नाही म्हणू शकत की आपण मी हे करतो मी ते करतो. स्वतःच्या घरी फक्त आपण आराम करत असतो आईकडे. आई करताय ना, करू दे. बाबा पण म्हणते की कशाला करून घेते तिच्याकडून कामं, तू आहे ना, असं आहे. तर तसंच होतं पण आमचं पण. आम्ही नाहीच करायचो आणि करायला जर गेलं तर मग बाबाच तसेच म्हणायचे की तू कशाला करत आहे, आई आहे ना. असं सगळ्याच्याच घरीच असते, असं म्हणून नाही की माझ्याच घरी होतं. असतात मुली बाबाच्या प्रिय, पापा की परी म्हणून. सगळ्याच असं म्हणून नाही का कोणीच नाही, सगळ्याच जणी अशा असतात. तर आम्ही मग कामं शिकले. म्हणजे मामाकडे जाऊन काकाकडे जाऊन नाही का. तर शिकता शिकता आलं सगळं. असं कोणी परफेक्ट म्हणून असत नाही, पण आपल्याला पाहिजे संसारासाठी कामं ते सगळे आपल्याला म्हणजे येऊ शकतात असे आपल्या आहेत कामं. तर शिकलो मग आम्ही कामं. तर आता आम्हाला म्हणजे कसं तेवढं म्हणजे हे नाही जात
की अडचण नाही जात की मी हे काम केली नाही आहे, की मी ते काम केली नाही आहे, की मला हे येत नाही, की मला म्हणजे हा स्वयंपाक येत नाही, की मला हे भाजी येत नाही, की नाही का कोणतेही आपण गोड पदार्थ करायला गेलं तर मला हा पदार्थ येत नाही वगैरे म्हणून असं नाही म्हणू शकत. म्हणजे थोडं बहुत तरी पाहून वगैरे किंवा काही असं करून जमून जाते, असं आहे. तर करतो मग आम्ही कामं. पण आजकालच्या मुलींना म्हणजे ज्या मुली आता आहेत म्हणजे लहानातून मोठ्या होत आहेत, तर त्यांना हे कामं नाही येत. नाही म्हणलं तर नाहीच येत किंवा मी नाही करत, असं आहे. माझी मम्मी पप्पा सांगत नाही तर मी करत नाही. म्हणजे कोणीच सांगत नाही तर मी नाहीच करत. मला काय गरज आहे असं वगैरे असतात काही काही मुलीचे. आपण त्यांना वगैरे काही असं म्हणजे बोलू शकत नाही. आहेत कोणाकोणाच्या घरी तसं. तर असं आहे. तर कामं यायलाच पाहिजे कारण की कोणती सिच्युएशन आपल्यासमोर येऊन जाते ते आपल्याला कधी सांगता येत नाही. म्हणजे नाही जास्त पण थोडं बहुत तरी आपल्याला म्हणजे नाही का काही वरण भात वगैरे करता आलं पाहिजे किंवा झाडू वगैरे आपली बेडशीटसुद्धा उचलून बरोबर व्यवस्थित ठेवली पाहिजे, असं आहे. कारण की कसं आपल्याच आजूबाजूला किंवा आपण जिथं बसतो, झोपतो बेडवर किंवा खात असतो तर ते आलं पाहिजे आपल्याला, असं आहे. तर आहेत या गोष्टी काही तर नाही येत काही काही मुलींना, असं आहे. तर कोणालाच म्हणजे हे काही आपण म्हणू शकत नाही. ज्याचं जसं सिच्युएशन आहे तसं त्या पार पाडू शकतात. असं म्हणजे आपण कोणालाच असं म्हणू शकत नाही की तू हे का नाही करत, ते का नाही करत. आणि मग काही काही मुली मग अशा असतात की लग्न झाल्यावर मग त्यांना त्रास होतो की मला हे काम नाही येत. तर मग आता सासू काय म्हणणार? असं आहे. तर आम्हाला येत होतं. असं म्हणून नाही का आमची सासू अशी म्हटली नाही की बा तुला हे काम नाही येत म्हणून. पण आम्हाला येत असून सुद्धा आम्हाला म्हणत होते की तुम्हाला काय शिकवलं म्हणून. हा तर प्रश्न सगळ्यांनाच येत असतो. तर तसं म्हणजे कोणाला नको व्हायला की काय शिकवलं? शिकवत तर सगळेच जण असतात मायबाप म्हणजे मम्मी पप्पा की माझ्या मुलीला सगळं आलं पाहिजे, सगळं हे केली पाहिजे, असं आहे. पण आजकालच्या मुली कामात न म्हणजे त्याच्यामध्ये हे करता बाहेरचं म्हणजे दुसरं नाही का जॉब म्हणा, शिकून छान आपलं जॉब करू शकतो किंवा काही आपलं मोठं काही करायची त्याची इच्छा असते. त्याच्यामुळे आपण त्या कामांकडे म्हणजे तेवढं दुर्लक्ष करतो की जाऊ दे, नाही करता येणं, दुसरं काहीतरी करता येणं, कुठंतरी आहे ना ती छान, असा आपण विचार करत असतो. तर आहे असं. पण म्हणजे कुठं गेलं तर कसं सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणजे बाहेर गेलं तर मग मायबापालाच टेन्शन, अरे या गोष्टी तर परफेक्ट आहे ही, मग हिला जेवण कुठून मिळणार? तर मग कुठं गेलं तर कसं ती काहीतरी साधं वरण भात किंवा काही अशी टमाटरची चटणी वगैरे बनवून भात वगैरे किंवा असं काहीतरी बनवून खाल्ली पाहिजे. नाहीतर मग आणा बाहेरून. मग बाहेरून किती दिवस खाणार? कारण की हमेशा तर बाहेरून खाऊ शकत नाही. खाल्लं तर मग माहीतच आहे तुम्हाला की मग तब्येत आपली थोडंसं हे होऊन जाते. तर त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे थोडंसं तरी जास्त नाही आपलं म्हणजे काम आलं पाहिजे. जे आपल्याला आवश्यक आहे ते काम, असं आहे. आम्हाला तर आता येते सगळे कामं, आम्ही करतो. आपलं सगळं म्हणजे हजबंडचं सगळं म्हणजे सकाळपासून उठणं, ते करणं, डबा पाणी करणं, त्यांच्या मागं राहणं, त्यांना रुमाल देणं, टावेल देणं, त्यांची घडी, त्यांचा वॉलेट, त्यांचं हे ते नाही दिलं तर मग हे कुठं आहे, ते कुठं आहे, झालं, असं असते. त्याच्यामुळे म्हणजे आपल्यालाच बाईलाच असं म्हणजे सगळ्या गोष्टी आजूबाजूला जे काय होत आहे, स्वयंपाकही करा, कुणी आवाज दिला तर तिकडे पहा, कोणी म्हणत आहे माझं हे कुठं आहे ते पण त्यांना शोधून द्या. अशा म्हणजे चारही बाजूनी आपल्याला
इकून तिकून मीही लक्ष द्यायला लागते आणि सगळ्या गोष्टी मेंटेन करून आपल्याला सगळे आपले कामं करून व्यवस्थित आपलं घर पण ठेवावं लागते, असं आहे.